ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहतात. त्यामुळे रुग्णांना योग्य वेळेत उपचार मिळत नसल्याच्या नेहमी तक्रारी असतात. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी अश्वा मित्तल यांनी बुधवारी सुरगाणा तालुक्याला अचानक भेट दिली. यात प्राथमिक आरोग्य केंद्र बुबळी येथील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी कुठलीही सूचना न देता गैरहजर असल्याचं आढळून आल्यानं त्यांची सेवा समाप्त करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले. राज्य शासनाच्या 100 दिवस कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, 15व्या वित्त आयोगाच्या निधीचा 100% विनियोग करावा, घरकुल योजनांचे उद्दिष्ट पूर्ण करतानाच लाभार्थ्यांच्या खात्यात निधी वर्ग करण्याची कार्यवाही तात्काळ करावी, गटविकास अधिकाऱ्यांनी दररोज आढावा घेऊन घरकुल योजनेचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायत सुळे, प्राथमिक आरोग्य केंद्र बुबळी व पंचायत समिती सुरगाणा येथे भेट दिली. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र बुबळी येथील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप राऊत हे अनधिकृतरित्या गैरहजर असल्याचं आढळल्यानं त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे यांना देण्यात आले. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधी साठ्याची देखील त्यांनी चौकशी केली. याचवेळी त्यांनी रुग्णांशी चर्चा देखील केली आहे. दौऱ्यात ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर वर्षा फडोळ, गटविकास अधिकारी महेश पोद्दार यांच्यासह तालुकास्तरीय विभाग प्रमुख व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. जनमत लाईव्ह न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट.